नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। यासाठी मी एक जोडी पालक घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक टमाटर घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक मोठा कांदा मी भाजून घेतलेला आहे। तुमचे जर कांदे छोटे असतील तर तुम्ही 2 कांदे भाजून घ्याल। एक पाव पनीर घेतले, थोडासा लसूण घेतलाय आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत मी। आता सगळ्यात आधी आपल्याला पालक कट करून उकडायला टाकायचा आहे। पालक आपण कट करून उकडायला टाकलेला आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी आपण भाजून घेतलेला कांदा कट करून घेतला आहे आणि तो टाकलेला आहे। त्यातच मी टाकत आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या। आधी याची पेस्ट आपण बनवून घेत आहोत। आपली कांद्याची आणि लसणाची पेस्ट व्यवस्थित झालेली आहे। आता यातच घालत आहे मी टमाटर आणि आता हे सुद्धा आपल्याला परत एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता एका कढईत मी थोडंसं 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपलं पनीर फ्राय करून घेत आहे किंवा भाजून घेत आहे। खालच्या साईडने आपलं पनीर व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे। आता याला आपण पलटी मारून घेऊया। पनीर आपलं भाजल्या गेलेलं आहे, ते आपण आता एका ताटात काढून घेऊया। आता ज्या कढईत आपण पनीर भाजून घेतलं होतं त्याच कढईत आपण तयार केलेलं कांदा, टमाटर, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण आपण यामध्ये घालून घेत आहोत। हे व्यवस्थित भाजून आपल्याला घ्यायचं आहे। आता एकीकडे आपला पालकसुद्धा उकडून झालेला आहे, तो थंडापसुद्धा झालेला आहे। आता या पालकाची प्युरी आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत। एक 5 ते 10 मिनिटं ही आपल्याला भाजून घ्यायची आहे। आपली पेस्ट व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे। यामध्ये मी घालत आहे आता मसाले। यात टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे गरम मसाला। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आपले सगळे मसाले व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे। यामध्ये आता मी मिक्सरचं पॉट धुवून जे पाणी घेतलं होतं ते पाणी घालत आहे। त्या पाण्याला थोडीशी उकळी येऊ देत आहे। याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालत आहे मी वाटाणे। वाटाणे आपल्याला 2 ते 4 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचे आहेत। यामध्ये पहा, वाटाणे आपले व्यवस्थित झालेले आहेत आणि भाजीला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे। आता यामध्ये घालत आहे मी पालकाची प्युरी। ही प्युरी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये घालत आहे मी पाणी आणि याला व्यवस्थित अशी उकळी येऊ देत आहे। आता यामध्ये घालत आहोत आपण जे पनीर भाजून घेतलं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे। ते पनीर मी यामध्ये घालत आहे। पनीर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेत आहे। आता यामध्ये टाकत आहोत आपण चवीपुरतं मीठ। आता आपली शेवटची स्टेप, यावरून टाकत आहे मी दुधावरची साय। ही साय मी थोडीशी फेटून घेतलेली आहे आणि ती सगळी यामध्ये मी टाकत आहे। आता ही साय आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 मिनिटं परत उकळी येऊ द्यायची आहे। आता यावरून टाकत आहे मी लाल मिरचीचा तडका आणि कोथिंबीर। तर तयार आहे आपली। आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार आहे आपली पालक मटर पनीरची रेसिपी। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा। अगदी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आहे ही। माझ्या मुलांना तो खूप आवडते। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा।